होणारा सामना गावदेवी वडगर विरुद्ध युवा 11 जाली कामतगर. मी सांगतो सामन्याला सुरुवात होत आहे. गोलंदाज आहे उमेश तरे. आयकॉन खेळाडू आहे मला तरी वाटतंय उमेश तरे. अमन आहे स्ट्राईकला. फुलटॉस चेंडू आणि पहिल्याच चेंडूवर चौकार टोकतोय अमन. मिळती 4 धावा. चौकार. प्रत्येक संघात एक रिव्ह्यू असेल ते म्हणजे रनआउटसाठी, व्हाईटसाठी आणि बिमरसाठी. पुन्हा एकदा अतिशय उत्कृष्ट फटका आपण पाहतोय अमन याचा. बॅक टू बॅक दुसरा चौकार. धावसंख्या होती ती 8. क्रिकेट हाय तो जीव की तुम्हाला एक रिव्ह्यू मिळेल म्हणजे एका इनिंगला तुमच्याकडे एकच रिव्ह्यू असेल. पंच तुम्ही किती रिव्ह्यू घेऊ शकता तुम्हाला जर डाऊट असेल तर. रिव्हर्स फटका आणि बॅक टू बॅक तिसरा चौकार. चौकारांची तिकडी पूर्ण करतोय अमन. धावसंख्या होते ती 12. पुन्हा एकदा जोरदार हिट करण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू पहिल्याच सामन्यामध्ये जर बॉल गेला हरवला तर तुम्हाला नवीनच चेंडू दिला जाईल. ही दोन्ही संघांच्या माहिती करता उमेश तरे पुन्हा एकदा सज्ज बॉलिंग मार्कवर. या स्पर्धेतली पहिलीच चौकार आपण हॅट्रिक पाहतोय अमन याच्या बॅटमधून. पुन्हा एकदा जोरदार हिट करण्याचा मात्र प्ले डाऊन. फलंदाज बाद.
नवीन फलंदाज राहील जातोय खेळपट्टीवर. हो, अतिशय उत्कृष्ट चेंडू. फलंदाजाला मजबूर केला होता तिथे डिफेंड करण्यासाठी. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 12. गुड कमबॅक बाय उमेश तरे फॉर जांताराजा खारबाव टीम. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 12. टीम 94 या संघाची. यानंतर होणारा सामना युवा 11 जॉली कामतगर त्याचबरोबर गावदेवी वडगर दोन्ही संघांच्या संघनायकांनी मिड इनिंग नंतर सज्ज राहायचं आहे टॉस बॉक्समध्ये. आणि जर तुम्ही वेळेवर जर हजर नसाल तर तुम्हाला पॅनलाइज केले जाईल. आयोजकांची आमच्यापर्यंत माहिती पोचते. दुसरं षटक घेऊन येतोय राहुल तरे. चला, फक्त तुमच्याकडे 15 मिनिटं आहेत 3 षटकांसाठी. तुम्हाला जेव्हा जेव्हा पाणी लागेल तेव्हा तुम्ही मागवा. षटकाच्या 5व्या चेंडूवर 12th मॅन आपण रेडी राहायचं पाणी घेऊन, म्हणजे आपला वेळ वाया जाणार नाही. पुन्हा एकदा चेंडू आता ऑफ साईडला एकदा पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा कुठलाही प्रयत्न नाही. एकच धाव मिळाली. धावसंख्या होती ती 13. पुन्हा एकदा उत्कृष्ट चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 13. गुड कमबॅक असंच म्हणावं लागेल जांताराच्या खारबाव या संघाचं. कारण सुरुवातीच्या 3 चेंडूंवर 3 चौकार आले होते बॅक टू बॅक. त्यानंतर मात्र चांगली वापसी केलेली आहे गोलंदाजांनी. पुन्हा एकदा फ्लिक करण्याचा तिथे प्रयत्न होता. पंचांचा इशारे होते व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धावसंख्या होती ती 14. आपण जो सामना पाहतात जांताराजा खारबा विरुद्ध टीम 94 कामन. अतिशय उत्कृष्ट चेंडू होता, मध्ये आपडला होता. मात्र या चेंडूवर मिळतील 4 धावा. धावसंख्या होते ती 18. ॲडव्होकेट हर्षदजी युवराज पाटील यांचं देखील इथे आगमन झाले. त्यांचं देखील आम्ही स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. चेंडू जातोय. फाईन केलेला फटका होता. एकच धाव मिळाली. धावसंख्या होती ती 19. यस, वाईट चेंडू आहे. 1+1 असं वाटलं की अंगाला स्पर्श करून गेलेला आहे की, मात्र वाईट चेंडू आहे. 1+1 धावसंख्या होती ती 20. त्यांच्याकडून आम्हाला उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाज याच्यासाठी ट्रॉफी आलेली आहे. हर्षद युवराज पाटील साहेबांचं इथे आगमन झाले. त्यांचं देखील स्वागत आहे या स्पर्धेमध्ये.
गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज, पुन्हा एकदा जोरदार हिट करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू हुलकावणी देतोय यष्टीरक्षकाला, त्याचबरोबर फर्स्ट स्लीपरला, आणि त्याचबरोबर चेंडू हा जातोय चौकार. धावसंख्या वाढते 24. पुन्हा एकदा उत्कृष्ट चेंडू हाताला होता गोलंदाजाने, मात्र चेंडू ऑफ साईडला, आणि हा बघा मिळतील 4 धावा. गचाळ क्षेत्ररक्षण. आणि घोडे फरार असंच म्हणावं लागेल. 1-2 का 4 आपल्याला तिथे पाहायला मिळाला. पुन्हा एकदा हिट करण्याचा जोरदार प्रयत्न होता, चेंडू येते ऑन साईडला. एकच धाव पूर्ण करतील दोन्ही फलंदाज. धावसंख्या होती ती 29. 2 षटकांच्या समाप्तीनंतर जाणता राजा खारबाव संघाची धावसंख्या झालेली आहे ती 29. प्रति षटकाचा विचार केला तर 14.50 ची सरासरी राखलेली आहे. करंट रन रेटचा आपण विचार केला तर यापुढे होणारा सामना गावदेवी वडघर विरुद्ध युवा 11 जॉली कामेतघर. दुसऱ्या षटकाच्या 5व्या चेंडूला तुम्ही रेडी राहायचं. पाणी घेऊन जाणारा जो खेळाडू असेल त्यांनी. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या झालेली आहे ती 29. पहिलं षटक हाताळलं होतं उमेश तरे याने, त्यांनी 12 धावा देत 1 गडी बाद केला होता. त्यानंतर राहुल तरे थोडासा महागडा ठरला, जवळजवळ 17 धावा खर्च केल्या आपल्या गोलंदाजीमध्ये. तिसरं षटक घेऊन येतोय वेदांत. चला, पहिल्या षटकासाठी तुम्ही 11 मिनिटं घेतलेली आहेत. 2 षटकांसाठी 11 मिनिटं घेतलेली आहेत. वेळेचा आम्हाला सहकार्य करायचं वेळेसंदर्भात. वेदांत येतोय. उलटा चेंडू बॅटच्या स्टिकरवर लागतोय. चेंडू हवेमध्ये आहे, मात्र फलंदाज बाद. स्वतःला तिथं सावरलंय. अतिशय उत्कृष्ट चेल आणि फलंदाज होतोय बाद. मनीष जातोय नवीन फलंदाज खेळपट्टीवर. अतिशय उत्कृष्ट झेल आपण पाहिला लॉंग ऑनला. पुन्हा एकदा जोरदार हिट करण्याचा प्रयत्न होता ऑफ साईडला, मात्र चेंडू जागेवरच थांबतोय. सिली मिडॉनला कुठल्याही प्रकारची धाव नाही. धावसंख्या स्थिर
29. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज बॉलिंग मार्कवर. थोडासा स्पिन केला होता चेंडू, अगदी फलंदाजाला तिथे गोंधळून ठेवलं होतं. पूर्णपणे परिभाषा ओळखून टाकलेला हा चेंडू आपण पाहिला वेदांत याचा. KPL मध्ये चांगली गोलंदाजी केली होती वेदांत याने. पुन्हा एकदा चेंडू मिड विकेटच्या दिशेने जातोय. एक धाव पूर्ण केलेली आहे. एकच धाव मिळाली. धावसंख्या होती ती 30. या मैदानाचा विचार केला तर 45+ तुम्हाला बघावंच लागेल, कारण आउटफील्ड खूप खूप फास्ट आहे. 4 षटकांचा विचार केला तर 50 धावा देखील इथे सेफ नाहीत असंच म्हणावं लागेल. पुन्हा एकदा चेंडू अंगावर आदळतोय. महेंद्रजी पाटील साहेब यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. फ्री हिट असेल या चेंडूवर. आय थिंक ओव्हर स्टेप. बघूया पुढचा चेंडू असेल फ्री हिट. उघडा डोळे आणि पहा नीट, कारण पुढील चेंडू असेल फ्री हिट. धावसंख्या होती ती 31. पुन्हा एकदा पाहतोय आपण, हवा तसा बॅटच्या पट्ट्यामध्ये आलेला नाही चेंडू. काऊ कॉर्नर रिझन मधून चेंडू उचलणार तोपर्यंत एकच धाव मिळेल. धावसंख्या होती ती 32. 32 लॉस ऑफ 2 विकेट्स. टीम 94 कामन. पुन्हा एकदा ब्लॉक होल मध्ये चेंडू आणि आपल्याच फॉलो थ्रो मध्ये उत्कृष्ट झेल फलंदाज बाद. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 32. गोलंदाज येतोय विनीत. खूपच चांगली गोलंदाजी वेदांत याची. पूर्णपणे कमबॅक करून देणारी गोलंदाजी आपण पाहतोय. विनीतने देखील खूप चांगली गोलंदाजी केली होती KPL मध्ये. हो, स्लोवर वन व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळालं या चेंडू मागे. पुढचा सामना असेल गावदेवी वडगर आणि युवा 11 जॉली कामतगर. फुल टॉस चेंडू, फक्त टर्न केले आहे चेंडूला. मात्र क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. लॉंग लेगला एकच धाव मिळेल, एक पेक्षा काही नाही. धावसंख्या होती ती 33.
पुन्हा एकदा स्लोवर वन चेंडू व्हेरिएशन व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळतंय विनीत याच्या गोलंदाजीमध्ये. धावसंख्या स्थिर आहे ती मात्र 33. पुन्हा एकदा चेंडू मिड विकेट रिझन मध्ये जातो. एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा कुठलाही प्रयत्न नाही. एकच धाव मिळेल. धावसंख्या होती ती 34. 34 लॉस ऑफ 3 विकेट. टीम 94 कॉमन. अजूनही या षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा स्लोवर वन चेंडू टाकला होता, मात्र तिथे दोन क्षेत्ररक्षक मधून जातोय चेंडू. मिळतील 4 धावा चौकार. मिनिमम एफर्ट अँड मॅक्झिमम रिझल्ट, कमीत कमी भांडवल आणि जास्तीत जास्त नफा या चेंडूचा विचार केला तर. एकदा जोरदार हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू जाता स्क्वेअर लेग हॅम्परच्या पाठीमागे. एकदा पूर्ण केलेली आहे, मात्र तिथे 2 धाव पूर्ण होतील. थ्रो थोडासा तिथे वाईड आला होता. या षटकाच्या समाप्तीनंतर 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 40 आणि 41 धावांचे लक्ष असेल ते म्हणजे जाणता राजा खारबाव या संघासमोर. तत्पूर्वी आपण जाऊया सत्कार आणि समारंभाकडे. रमेशजी शंकर पाटील साहेब यांचा सत्कार आणि सन्मान केला जाईल. पुढची टीम चला पटकन. गावदेवी वडगर आणि युवा 11 कामतगर. रमेशजी शंकर पाटील जे न्यू एकविरा ग्रुपचे आधारस्तंभ आहेत. नेहमीच त्यांच्या शिरावर त्यांचा मदतीचा हात असतो. मैदानाचा विचार केला तर अतिशय सुंदर मैदान आपल्याला पाहायला मिळते आणि अपार मेहनत संपूर्ण गावकऱ्यांनी घेतलेली आहे या मैदानासाठी. भूषण पाटील यांच्या शुभ हस्ते आपण सत्कार करणार आहोत. रमेशजी शंकर पाटील यांच्या स्वागत आणि सन्मान केला जातोय. भूषण पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान पाहतोय. आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. त्यानंतर महेंद्रजी पाटील साहेबांचा देखील आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत भूषण पाटील यांच्या शुभ हस्ते. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय महेंद्रजी पाटील यांचा सत्कार आणि सन्मान. त्याचबरोबर ॲडव्होकेट हर्षदजी पाटील साहेब यांचा देखील आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत, ज्यांनी आम्हाला 3 नंबर आणि 4 नंबरचे आम्हाला ट्रॉफीज स्पॉन्सर केलेले आहेत. हर्षदजी युवराज पाटील यांचा सत्कार आणि सन्मान आपण पाहतोय, ज्यांनी आम्हाला 3 आणि 4 नंबरची ट्रॉफीज स्पॉन्सर केलेले. धन्यवाद.
त्याचबरोबर त्यानंतर गुरुनाथ शेठ पाटील उद्योजपती खारबाव यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. कुशल पाटील यांच्या शुभ हस्ते गुरुनाथ शेठ पाटील यांचा स्वागत आणि सन्मान आपण पाहतोय. सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहुणे लाभलेले आहेत. हे उत्कृष्ट खेळाडू देखील आहेत 40+ संघाचे. आणि गुरुनाथ शेठ साहेबांकडून आम्हाला खूप काही मदतीचा हातभार लागलेला आहे. त्याचबरोबर कुणालजी निवृत्ती पाटील साहेब यांना देखील आपण स्वागत आणि सन्मानाने सन्मान करणार आहोत. भूषणजी पाटील यांच्या शुभ हस्ते कुणालजी निवृत्ती पाटील साहेब यांचा आपण स्वागत आणि सन्मान पाहणार आहोत. पाहतोय व्यासपीठावर. धन्यवाद. सर्व पाहुण्यांचे हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. मित्रांनो, आपण पाहत आहात न्यू एकविरा चषक 2026चा हा थरार आयोजक संघ आहे न्यू एकविरा ग्रुप खारबाव. द्वारकाबाई कृष्णा तरे कोली क्रीडांगण खारबाव. नवीन मैदान. हे बघा, या स्पर्धेची नियमावली आहे जी आमच्यापर्यंत पोहोचते. चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी आहे. प्रत्येकाला फोन कॉल केला होता की चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी आहे. जर तुमचं ड्रेसिंग जर कंपल्सरी नसेल तर तुम्हाला 2 धावांनी पॅनलाइज केलं जाईल. ही आमच्यापर्यंत ऑर्गनायझिंग कमिटीची माहिती पोचते. आणि इथे जाणता राजा खारबाव या संघाची ड्रेसिंग थोडीशी आपल्याला अलग पाहायला मिळते. त्यामुळे त्यांना 2 धावांची इथे पॅनल्टी आयोजकांनी घोषित केलेली आहे. आणि त्यांचं आता टार्गेट असेल ते म्हणजे 43. दोन्ही संघांच्या माहिती करता दोन्ही संघांच्या संघनायकांनी तोड संपर्क साधायचा आहे. पंच 1 मिनिट सामना थांबवायचा आहे. बघा, तुमचा टीम 94चा देखील 12वा खेळाडू नाही. त्यामुळे ही पेनल्टी कॅन्सल केली आहे. टार्गेट असेल तो 41च. फुलटॉस चेंडू. पंचांचा इशारा तो व्हाईट बॉल. डाव्या एसटीच्या बाहेर जाणारा हा चेंडू होता. एक अतिरिक्त धावसंख्या होती ती 1. मनीष येतोय पहिलं षटक घेऊन पॉवर प्लेचं. 41 धावांचं लक्ष असेल. पुन्हा एकदा जोरदार हिट करण्याचा प्रयत्न. मात्र चेंडू गुड लेंथ वरून पडून अगदी सुरक्षित विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. निर्धाव. धावसंख्या स्थिर 1. लक्ष आहे ते 41चं. 24 चेंडू आणि 41 धावांचं लक्ष आहे. प्रतिषटकाचा विचार केला 10.25ची सरासरी राखावी लागेल. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. एक मोठं नाव आहे टीम 94 कामन या संघाचं. आणि आता तरी त्या नावाला साजेशी अशी गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज मनीष याच्याकडून. उलटा चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग हॅम्बरच्या पाठीमागे मिळतोय चौकार. 4 धावा.
वरच थांबतोय. चेंडू जातो निर्धाव. धावसंख्या स्थिर 5. एच अँड गॉन. जे जाणता राजा खारबा या संघाला धावसंख्या 5 असताना पुढील सामना होणार आहे तो म्हणजे सोनिका माता मालोडी विरुद्ध युवा 11 जाली कामतगर. चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये आहे. गोलंदाज स्वतःवरती आत्मविश्वास दाखवला होता, मात्र आत्मविश्वासावर तिथे खरा उतरला नाही. मिळेल 1 धाव आणि फलंदाजाला जीवदान देखील मिळतं. धावसंख्या होती ती 6. 41 धावांचं लक्ष आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 6. 1/6. आता येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 35 धावांचे लक्ष असेल. जवळजवळ आस्किंग रन रेटचा आपण विचार केला 12च्या घरात. एक पिक्चर पाहिला होता आपण 7च्या घरात, मात्र इथं आस्किंग रन रेट जो आहे 12च्या घरात जवळजवळ. 18 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता. दुसरं षटक घेऊन येतो राहील. दुसऱ्या षटकाच्या 5व्या चेंडू टाकण्याच्या आसपास 12व्या खेळाडूंनी पाणी घेऊन सज्ज राहायचं आहे, जेणेकरून आपला वेळ वाचेल. स्पिन केला होता चेंडू, हवा तसा बॅकच्या पट्ट्यामध्ये आला नाही. लेग कटर चेंडू होता. मिळेल 1च धाव लेगबायच्या स्वरूपात. धावसंख्या होती ती 7. 34 धावांची अजूनही आवश्यकता आहे येणाऱ्या 17 चेंडूंमध्ये. पुन्हा एकदा लेग कटर होता चेंडू. एक धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होत नाही. 1च धाव मिळेल. धावसंख्या होते ती 8. अतिशय सुंदर फटका. क्षेत्ररक्षक धावतोय आणि अतिशय सुंदर झेल तिथे टिपलेला आहे. फलंदाज बाद.
जातोय नवीन फलंदाज KPL मध्ये खूप चांगली गोलंदाजी आपल्याला त्याची पाहायला मिळाली होती आणि उत्कृष्ट गोलंदाज ठरला होता KPL मध्ये. मात्र आता इथे फलंदाजी करायची आहे. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 8. पुढचा चेंडू राहील. फुलटॉस चेंडू येतो ऑफ साईडला. एकच धाव मिळेल. धावसंख्या होती ती 9. कंट्रोल गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते टीम 94 कामन या संघाकडून. ज्या संघाचं नाव आहे अगदी नावारूपालाच आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते. आता जर सामना जर जिंकायचा असेल जाणता राजा खारबाव या संघाला तर इक्का दुक्का से काम यहाँ पर नहीं चलेगा. 2 ते 3 मोठे फटके खेळावेच लागतील कारण आता चेंडू कमी राहिलेले आहेत आणि धावा जास्त. मध्ये आपटला आहे चेंडू आणि चेंडूचा पुरेपूर समाचार घेतलेले फलंदाज मिळतील. 6 धावा. षटकार. खराब चेंडू. पुन्हा एकदा चेंडूला मध्ये आपटलेला आहे. चेंडू जातो डॉट आणि अशा प्रकारे 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या झालेली आहे ती 15. बघा पाण्याची आवश्यकता असेल तर पाणी घेऊन जायचं आहे 2 षटकाच्या अखेरीस. मी अगोदर सूचित केलं होतं की 5व्या चेंडूवर रेडी राहायचं आहे 12th मॅननी जेणेकरून आपला वेल वाया जाणार नाही. पुढील सामना होणार आहे तो म्हणजे सोनिका माता मालोडी आणि युवा 11 जॉली कामतगर. दोन्ही संघांच्या संघ नायकांनी टॉससाठी रेडी राहायचं आहे. दुसऱ्या 12 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता आहे. जवळजवळ आता 13च्या सरासरीने धावा जमा कराव्या लागतील. जाणता राजा कारभार संघाला घरचं मैदान आहे. घरच्या मैदानावर इलाका भी हमारा और धमाका भी हमारा असं पाहायला मिळतंय की इलाका हमारा और धमाका तुम्हारा असं उलट पाहायला मिळेल. येणारा कालच सांगेल. वैभव येतोय. तिसरं षटक घेऊन पेनल्टी मेट षटक असेल. हे अगदी महत्त्वपूर्ण षटक असेल दोन्ही संघांसाठी. उलटा चेंडू जातोय मिड विकेट रिजन मध्ये. अगदी गरंगलत गेला होता जमिनीच्या सहाय्याने. मात्र 2 धावा तिथे आरामात पूर्ण केल्या जात आहेत. दोन्ही संघांकडे एक रिव्ह्यू असेल. एकदा गोलंदाजी करताना आणि एकदा फलंदाजी करताना. आणि रिव्ह्यू असेल तो म्हणजे रनआउटला, वाईडला आणि नोसाठी. पंचांना काही डाऊट असेल तर पंच कितीही वेळा रिव्ह्यू घेऊ शकतील. फक्त टीमकडे एकच रिव्ह्यू असेल एका इनिंगसाठी. पुन्हा एकदा अतिशय सुंदर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. वाईड यॉर्करचा मारा तिथे पाहायला मिळाला वैभवेच्या गोलंदाजीमधून. धावसंख्या स्थिर 17 लॉस ऑफ 2 विकेट. पुन्हा एकदा चेंडू मिड विकेट रिझनमध्ये जातोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. पुन्हा एकदा थांबल. मात्र एक धाव तिथे पूर्ण केली जाते दोन्ही बॅटरकडून. धावसंख्या होती ती 18.
अजूनही 23 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. हे 3 चेंडू खूप महत्त्वाचे असतील खारबाव संघासाठी. या 3 चेंडूमध्ये 2 मोठे फटके मारावेत लागतील तर आणि तरच विजयापर्यंत पोहोचू शकाल. मात्र तसं काही आता इथे पाहायला मिळत नाही. पूर्णपणे रीड करून चेंडू टाकला जातोय. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, पुन्हा एकदा चेंडू मिड विकेट रिजन मध्ये जातोय आणि तिथे गचाल क्षेत्ररक्षण. 4 धावा चौकार. पुन्हा एकदा सिटेड बॅटर स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. फाईन फटका खेळलेला आहे. मात्र इतकं सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. जवळजवळ संघासाठी 2 धावा तिथे वाचवलेल्या आहेत त्या क्षेत्ररक्षकाने. धावसंख्या झालेली आहे ती 24. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ती 24. येणारे आता चेंडू असतील 6 आणि आवश्यकता असेल ती 17 धावांची. विन प्रेडिक्शन जर आपण बघितलं तर थोडासा सामना झुकलेला आहे, तो म्हणजे टीम 94 कामनिया संघाकडे. उपस्थित प्रेक्षकांना आपण जर विचारलं तर विन प्रेडिक्शन 60-40 असंच म्हणतील. शेवटचं षटक घेऊन येतोय गोलंदाज. आकिब येतोय, एक आयकॉन खेळाडू आहे आणि आयकॉन खेळाडूला 6 चेंडूमध्ये 17 धावा म्हणजे त्याच्यासाठी तरी सोपं समीकरण आहे. मात्र तो कारनामा करावा लागेल. चेंडू हवेमध्ये आहे, लॉंग ऑफला फटका खेळलेला आहे आणि फलंदाज बाद. मध्ये फलंदाज बाद होतोय. आकिब याने पहिल्या चेंडूवर टीम 94 कामन संघाला विकेट मिळवून दिलेला आहे. आता येणारे चेंडू असतील 5 आणि 17 धावांची आवश्यकता. वेदांत आहे नवीन फलंदाज. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूचा पुरेपूर फायदा घेतलेला आहे. मिळतील 6 धावा षटकार. इमिडिएट सिक्सर आपण पाहिला वेदांत याच्या बॅटमधून. या षटकाराची आवश्यकता होती खारबाव संघाला आणि तो षटकार आलाय. पुन्हा एकदा कार्पेटच्या साहाय्याने चेंडू जातो मिड विकेट रिजन मध्ये. मात्र तिथे वारंवार क्षेत्ररक्षक थांबल होताना दिसतोय आणि 2 धावा तिथे वाचू शकत नाही. दोन्ही फलंदाजांसाठी त्या 2 धावा
महत्त्वपूर्ण आहेत दोन्ही संघांसाठी देखील. तीन चेंडूंनी 9 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक येतोय, जज करतोय, मात्र हाफ चान्स होता. एकच धाव मिळेल. तिथे 2 धावा होत्या, मात्र इथे पाहुण्यांना देखील इथे प्रश्न पडलाय की 2 धावा का घेतल्या नाही. कारण एक एक धाव खूप महत्वाची आहे. सध्याच्या घडीला आपण पाहतोय येणारे चेंडू असतील 2 आणि 8 धावांची आवश्यकता. स्वतःवर विश्वास दाखवतोय उमेश तरे, जो सलामीला आलेला आहे. 2 चेंडू 8 धावा. चेंडू अंगावर आदळतोय, मात्र एकच धाव मिळेल. लेगबायच्या स्वरूपात 1 धाव मिळते. 1 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. बघा ती जर धाव घेतली असती तर या चेंडूमध्ये जवळजवळ षटकार आला असता तरी विन झाली असं. मात्र जर तरची ती भाषा आहे क्रिकेटमध्ये. स्लोवर 1 आणि अशा पद्धतीने सामना जिंकलेला आहे तो म्हणजे टीम 94 कामन्या संघाने. हार्ड लक जाणता राजा खारबाव. हार्ड लक जाणता राजा खारबाव घरच्या मैदानावर अगदी निराश